नमस्कार. हनुमंताचा 21 दिवसांचा मनीप्रयोग. रिकामे खिसे पैशांनी भरतील. 21 ही संख्या आपल्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्ही हा हनुमंताचा मनी मॅनिफेस्टेशन प्रयोग सलग 21 दिवस केला तर तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण कायमची दूर होईल. हा प्रयोग कसा करायचा, त्यामागील विज्ञान काय आहे आणि प्रत्यक्ष अनुभव कसा येईल, हे या व्हिडिओत सविस्तर सांगितले आहे. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा प्रयोग सलग 21 दिवसच का करायचा? उदाहरण, वैज्ञानिकदृष्ट्या असं मानलं जातं की कोणत्याही जुन्या सवयीला मोडण्यासाठी आणि नवीन विचारांना मनात रुजवण्यासाठी 21 दिवसांचा काळ लागतो. जर तुम्ही 21 दिवस स्वतःला सांगितलं की माझं नशीब बदलत आहे, तर 21व्या दिवशी तुमचं सुप्त मन ती गोष्ट सत्य म्हणून स्वीकारतं. म्हणूनच हा 21 दिवसांचा नियम अत्यंत शक्तिशाली आहे. कल्पना करा, आज या प्रयोगाचा पहिला दिवस आहे. तुम्ही सकाळी लवकर उठला आहात. तुमच्या हातात एक स्वच्छ पिंपळाचं पान आहे. त्या पानाचा तो थंडगार आणि मऊ स्पर्श अनुभवा. त्यावर शेंद्राणे श्रीराम लिहिताना तुमच्या बोटांना जाणवणारी ती ओढ अनुभवा. शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा तो पवित्र सुगंध तुमच्या श्वासात भरा. हा सुगंध तुम्हाला थेट हनुमंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल. डोळे मिटा आणि तुमच्या बँक खात्याचा मेसेज पहा. तुमचे डोळे त्या आकड्यांवर खिळले आहेत. समजा तुम्हाला 1,00,000 रुपये हवे असतील, तर तो 1 आणि त्याच्या पुढचे 0 स्पष्टपणे पहा. तुमच्या कानात हनुमंताच्या गदेचा तो खणखणाट आणि जय श्रीरामचा जयघोष घुमतोय असा भास होऊ द्या. आता पहिलं आपण स्पर्श म्हणजे स्पर्शाने अनुभव घेणार आहात. त्या पाण्याचा तो थंडगार आणि मऊ स्पर्श अनुभवा. त्यावर शेंद्राणे श्रीराम लिहिताना तुमच्या बोटांना जाणवणारी ती ओढ अनुभवा. गंध म्हणजे स्मेल. शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा तो पवित्र सुगंध तुमच्या श्वासात भरा. हा सुगंध तुम्हाला थेट हनुमंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल. आणि दृश्य, डोळे मिटा आणि तुमच्या बँक खात्याचा मेसेज पहा. तुमचे डोळे त्या आकड्यांवर खिळले आहेत. समजा तुम्हाला 1,00,000 रुपये हवे असतील, तर तो 1 आणि त्याच्या पुढचे 0 स्पष्टपणे पहा. नाद म्हणजे आवाज. तुमच्या कानात हनुमंताच्या गदेचा तो खणखणाट आणि जय श्रीरामचा जयघोष घुमतोय असा भास होऊ द्या. चव म्हणजे टेस्ट. तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वप्नातील नोकरी किंवा व्यवसायाचा जो गोडवा आहे, तो जणू एखाद्या पेढ्यासारखा तुमच्या जिभेवर रेंगाळतोय असं समजा. 21 दिवस जेव्हा तुम्ही हे पान हनुमंताच्या चरणापाशी अर्पण कराल, तेव्हा असा विचार करा की तुम्ही तुमची सर्व आर्थिक काळजी त्यांच्या चरणांवर सोडून दिली आहे. आता उदाहरण सांगायचं तर विचार करा त्या दिवसाचा जेव्हा तुमच्याकडे इतका पैसा असेल की तुम्हाला एखादी वस्तू घेताना किमतीकडे बघावं लागणार नाही. तुम्ही तुमच्या आईच्या हातात सोन्याच्या बांगड्या घालताय, बाबांच्या हातात त्यांच्या आवडीच्या गाडीची चावी देताय. त्यांच्या डोळ्यातील तो आनंद, तो समाधानाचा चेहरा, हे सर्व शक्य आहे कारण तुम्ही आता अष्टसिद्धी नवनिधीच्या दात्याशी जोडले गेला आहात. हा प्रयोग मध्येच सोडू नका. 21 दिवस तुमची श्रद्धा आणि हनुमंताची शक्ती एकत्र आली की चमत्कार घडायला वेळ लागत नाही. कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने लिहा, माझी समृद्धी येत आहे. धन्यवाद बजरंगबली. धन्यवाद बजरंगबली. धन्यवाद बजरंगबली. जय श्रीराम. धन्यवाद.